नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ ना माझा 2 दिवस अगोदरचा आहे. थोडंसं मी लेट अपलोड करते. म्हणजे कसं होऊन जाते 2 दिवस सुट्टी असते ना, त्या दिवशी माझं ना व्हिडिओ बनवणं किंवा शूट करणं होतच नाही माझ्याकडून. तर अगोदरचं करत असते किंवा नंतरचं मी अपलोड करत असते. म्हणजे एडिटिंग वगैरे करायला जमत नाही. बाकीचं शूट वगैरे मी करू शकते. पण सगळे घरी असतात ना, त्या दिवशी मला असं वाटते की नाही, मोबाईल साईडलाच ठेवायला पाहिजे. कसं होऊन जाते म्हणजे माणसं पण आपल्या घरी असतात आणि त्यांचं पण म्हणणं असतं. म्हणजे ते मला एनी टाईम काही बोलत नाही. आपण कंटिन्यू म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवतो किंवा एडिटिंग करतो किंवा दिवसभर आपण त्याच्यामध्ये पण राहिलं तरी काही हरकत नाही. पण सुट्टीच्या दिवशी आम्हाला तसं काही अजिबात चालत नाही. मोबाईल साईडला आणि फॅमिलीसाठी टाईम. बस आमच्या घरात तसंच असतं. म्हणून आहे ना, मी 2 दिवस कोणतंच म्हणजे एडिटिंग किंवा हे मला जमतच नाही, म्हणजे मी करतच नाही. आणि शूट वगैरे मी करत असते बरं का. त्याच्यासाठी काही आपल्याला जास्त वेळ काढायची गरज नसते. मोबाईल लावलं की आपलं होऊन जाते. ते सोपं काम आहे. पण एडिटिंगसाठी खूप जास्त वेळ लागते. म्हणजे आपल्याला म्हणायला काही लागत नाही की लगेच होत असेल, कितीतरी हे करतात, पण खूप जास्त वेळ लागतो. आणि ह्या वेळामध्ये ना असं वाटते की नकोच, म्हणजे 2 दिवस सुट्टी असते तर आपल्या लेकरासाठी किंवा आपल्या घरच्यांसाठी थोडंसं वेळ आपल्याकडं पण पाहिजे ना. मग उगाच कशाला मोबाईल घेऊन बसायचं, म्हणून मी ते साईडलाच ठेवत असते. हा शूट वगैरे जेवढं झालं तेवढं करते, बाकीचं काही करत नाही. म्हणून थोडंसं मी उशिरा व्हिडिओ अपलोड करत असते. म्हणजे 2 दिवस मला काही जमत नाही. 2 दिवस आमच्या घरच्यांना सुट्टी असते, तर मग त्याच्यामध्ये होतच नाही माझ्याकडून. आणि 2 दिवस अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्या खाली कमेंट होती की ताई व्हिडिओ तर आपण अपलोड करून देतो, पण मग पब्लिक कधी करायचं? वायटी स्टुडिओमधून जाऊन करायचं का? तर हो, आपल्याला आहे ना वायटी स्टुडिओमधून जाऊनच व्हिडिओ पब्लिक करायचं. किती मिनिटानं करायचं किंवा किती तासानं करायचे, कसं असतं आपण कधीही म्हणजे पब्लिक करू शकतो. 10-20 मिनिटानं किंवा 1 तासानं किंवा 2 तासानं कधी पण करा तुम्ही, काही प्रॉब्लेम होत नाही. पण एक बघायचं की म्हणजे आपल्या वायटी स्टुडिओमध्ये ना आपल्याला आपले ऑडियन्स किती वाजता ॲक्टिव्ह असतात ते दिलेलं असतं. त्यानुसार आहे ना आपण व्हिडिओ पब्लिक करायचं. म्हणजे कसे सगळे फ्री असतात. आता एनी टाईम तर कोणी फ्री नसणार ना आपले व्हिडिओ बघण्यासाठी. तर जसं वेळ भेटते तसं ते फ्री असतात आणि मग आपल्याला ते दिसतं. आपले जे डेली व्हिडिओ बघतात ना त्यांच्याकडे तो व्हिडिओ जातोय. पण कसं होऊन जातंय, त्या त्या टायमाला ते ॲक्टिव्ह असले तर लगेच वॉच करतात. नाहीतर काय होतं, ते फीडमध्ये पुढे चालले जातं आणि मग एवढं कोणी बघत नाही. म्हणून ऑडियन्स बघायचे किती वाजता ॲक्टिव्ह आहेत ते दाखवतात आपल्याला. म्हणजे 4 वाजता किंवा 2:30 वाजता किंवा सकाळचं टाईम किंवा संध्याकाळचं टाईम, अशी टायमिंग असतं तिथे. तुम्ही एकदा चेक करून बघा. नंतर जर वाटलं तुम्हाला तर मी एखाद्या वेळेस नक्कीच तुम्हाला दाखवेल कसं असतं ते. ते सकाळचं जेवण आताशी बनवून झालेलं होतं. भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि सगळ्यांची कमेंट होती की ताई तू हा किचनमधला पडदा कसा लावलाय ते आम्हाला दाखव. तर बरेच दिवसानं मला पण दाखवायचं होतं, पण काही ना काही कारणामुळे ते राहूनच जात होतं. म्हटलं चला आज दाखवतेच. आणि मी इथे ना कोणतीच हुक नाही किंवा कोणतंच म्हणजे पाईप वगैरे लावलेलं नाहीये. मी फक्त ग्लूनं लावलेत. कोणता ग्लू आहेत पुढं तुम्हाला मी दाखवते. पण एवढं छान बसलाय ना तो. किती दिवस झाले, आता झाले असन 2-3 महिने तेव्हापासून ते लावलेलं आहे. पहिले ना मी हुकानं लावलं होतं, म्हणजे हे येतात स्टिक, त्याच्या मदतीनं लावले होते. पण आता तसं नाहीये, मी हे ग्लूनं लावलेले आहेत. आणि ग्लू कसं आहे माहिती का, आपण काय करायचं, गरम पाणीत जर हे पडदे टाकले की ते ग्लू म्हणजे निघून जाते. जास्त आपले पडदे वगैरे खराब होत नाही. आणि हा ग्लू आहे ना असं लोकल मार्केटमध्ये भेटतं की नाही मला माहिती नाही, पण मी ऑनलाईनच घेतलेला आहे. मी इथं प्रोडक्ट टॅग करते किंवा त्याची लिंक देते, तिथून तुम्ही घेऊ शकता. B7000 जर बोलले ना तर लगेच आपल्याला ते ग्लू देऊन टाकतात. आणि जर आपण B7000 पण बोलले तरी देतात. पण मला असं वाटते की लोकल मार्केटमध्ये भेटणार नाही. मी भरपूर वेळेस बघितलं होतं, मला कधीच भेटलं नाहीये. मी ऑनलाईन घेतलेलं आहे. नक्कीच मी तुम्हाला लिंक देते किंवा प्रोडक्ट टॅग करते. आणि जर तुमच्याकडे भेटत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. प्राईस काय त्याची जास्त नाही आहे. ₹108 मध्ये 2 बॉटल मला पडल्या होत्या. म्हणजे बरेच दिवसाचं मी आणलेलं आहे. मी तुम्हाला मागं पण बोलले होते की मी भरपूर ट्राय केलेलं आहे हे. म्हणजे यूट्यूबसाठी मी पहिले ना ज्वेलरीचं करायची, मग त्याच्यानंतर क्राफ्टिंगचं करायची. त्याच्यासाठीच ही ग्लू मी घेतलेले होते. एवढा हार्ड ग्लू आहेत ना तो, तर आपण ज्वेलरीसाठी किंवा म्हणजे आपल्याला जर ब्लाऊजवर स्टोन वगैरे लावायचे असले किंवा चेन वगैरे लावायची असली ना तर ह्या ग्लूनच लावतात आणि खूप छान आहे. मी असं काहीतरी मला लावायचं असलं ना घरात तेव्हा यूज करत असते, किंवा ड्रेसवर काहीतरी लावायचं असलं किंवा डिझाईन करायची असली तेव्हा यूज करते. तर चला आता पडद्याचं तर तुम्हाला मी सांगितलंय की मी ग्लूनच केलंय. ग्लूपेक्षा न स्टिकर किंवा अजून पाईप वगैरे किंवा खिळी वगैरे जर तुम्हाला मारता येत असेल तर तो सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे कसं
आपला पडदा पण खराब होत नाही आणि आपण ते सगळं करू शकतो. पण माझ्याकडे तसलं ऑप्शन नव्हता. मी नेहमी तुम्हाला सांगते की मी रेंटनं आहे आणि मी तसले उद्योग काही करत नाही, मला ते काही आवडत नाही, म्हणून मी ग्लूनच लावलं आहे. कसं आपण घासून देऊ शकतो, पण खिळी मारलेले आपण परत म्हणजे जागा ती नाही व्यवस्थित करू शकत ना, म्हणून मी तसल्या गोष्टी करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर खिळी मारता येत असेल तर खिळीच मारा. आणि स्टिकर ऑनलाईन भेटतात बघा, ते पण आणले तरी चालतंय. मी आणले होते, पण कसं सारखं परत परत आणायला काही ते परवडत नाही. मी मागच्या जे रूमवर राहत होते तेव्हा घेतले होते आणि एकदा जर आपण चिपकून दिले तर परत ते निघत नाही आणि निघले पण तर ते काही कामाचे राहत नाही. एकाच वेळेस ते यूज होतात, कुठं पण लावा तुम्ही, म्हणून मी काही परत घेतले नाही. एवढं खर्च करणं पण आपल्याला जमत नाही, सारखं आपण ते नाही करू शकत ना, म्हणून मी ह्या ग्लूनं चिपकवलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही करून बघा, नाही जर जमलं तर तुम्ही नाही पण करू शकता. इथे ना बाकीचे कामं भरपूर पडले होते, तेही आवरून घ्यायचे होते. दुपारचं कोणताच मी शूट केलं नव्हतं. मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बोलले होते, माझ्या बाळाची तब्येत बरी नाही, त्याला ताप वगैरे येतोय ना, तर तो असं पडून राहतो. सकाळपासून तो शाळेत गेलेला होता, पण शाळेतून आल्यावर ना जास्त त्याला कसं तरी व्हायला लागलं, म्हणून तो झोपूनच राहिलं आहे. आणि माझं पण भरपूर कामं पडले होते आणि घरात कोणी आजारी राहिले ना तर कामात मन नाही लागत. माझं तर खरंच नाही लागत. येऊन जाऊन मी त्यांच्याकडेच बसत असते, कोणीही असू द्या. पण आता बरेपैकी त्याचं बरं आहे, म्हणून म्हटलं चला एकदा ताप वगैरे बघते, नाही तर मग एकदा हॉस्पिटलला नेवाच लागेल. आणि एकटी तर मी घेऊन जाते त्याला कधी पण आज माझी काही इच्छा नव्हती जाण्याची. पाऊस पण चालू होता बाहेर आणि ते आल्यावरच आम्ही घेऊन जाऊया. आणि ह्या ड्रेसबद्दल पण तुम्ही भरपूर वेळेस मला विचारलं, म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना, तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या की ताई तू कुठून घेतलाय. तर हा ड्रेस मी ऑनलाईनच घेतलेला आहे. याची लिंक माझ्याकडे आहे, मी खाली लिंक देते तुम्हाला किंवा प्रोडक्ट पण टॅग करते. पण तो फिडिंग ड्रेस आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगते. कसं नंतर बोलणार की ताई तू सांगितलं नाही व्यवस्थित. आता सगळ्यांना तो ड्रेस घेण्याची काही गरज नसते. मी तसं काही नाही, आपण तसलं यूज करू शकतो, पण आता सगळ्यांची आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या असतात, म्हणून म्हटलं चला आधी एकदा सांगून देते, त्याच्यानंतरच तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तरी ते ना म्हटलं चला बाकीचे आता पुढची कामंसुद्धा आवरून घेते. कपडे वगैरे शाळेतून आल्यावर एवढा राडा पडतोय ना माझं हॉलमध्ये, नेहमी मी तुम्हाला सांगत असते. पहिले तर मी किचनमधलं आवरत असते, त्याच्यानंतर हे आवरते. लवकर आवरून जात असतं बरं का, पण आज आहे ना म्हणजे राजवीरची तब्येत बरी नव्हती, म्हणून त्याच्यामुळे ना माझे काही कामं आवरतच नव्हते. नेहमी मी तुम्हाला सांगते की घरात आहे ना, मी जर आजारी पडले तर मला सगळे सांभाळून घेतात, पण माझं लेकरू किंवा आजारी पडले ना तर माझं मन कुठंच लागत नाही. म्हणजे येऊन जाऊन माझं तेच चालतंय की चला हॉस्पिटलमध्ये काय होतंय, असं तसं. कसं घरात बरंच वाटत नाही. आणि माझं राजवीरचं इतकं धिंगाणा चालतंय ना, तुम्हाला खरं सांगू मी, म्हणजे पूर्ण घरात आहे ना म्हणजे मम्मी मम्मी करत राहतोय. किंवा मी पण त्याला काही ना काही सांगत असते ना, तर आमच्या दोघं मायलेकांचं ना इतकं आवाज असतोय ना खूपच जास्त. आणि त्याच्यामध्ये तो आजारी पडला ना तर कोण कोणाशी बोलत नाही किंवा इतकं शांत माझं घर होऊन जातं, तर अजिबात घरात मन लागत नाही. आणि सगळीकडे तसंच असेल बरं का, लेकरांचं तसंच असतं. लेकरं जर आपल्या घरात म्हणजे चांगले राहिले तरच घरात चांगलं वाटतंय, आणि ते आजारी पडले तर आपलं अजिबात मन लागत नाही. तसंच माझ्यासोबत आज होत होता. म्हणजे अजिबात माझी इच्छा नव्हती कोणतीच कामं करायची. येऊन जाऊन असं वाटतं की त्याच्याजवळ बसावं, पण काय करते, कामं तर आपल्याला चुकत नाही. पहिले तरी ते ना माझ्यासाठी एक भाकर बनवून घेतली. बरेच दिवसानंतर आज मी भाकर खाते, नाही तर मी नेहमी पहिले बनवत होते, पण आता बरेपैकी मला सगळं काही गोष्टी चांगल्या लागतात खायला, म्हणून मी सगळं आता जे बनवते ना त्यांच्यासाठी तेच खात असते. तरी त्या चपात्या बनवून घेतल्या, त्याच्यानंतर दोडकीची भाजी करायची होती तीही केली, आणि त्याच्यानंतर आहे ना मला भजीसुद्धा करायची होती. आता माझ्याकडं ना म्हणजे असं तेलकट आहे ना बरेच दिवसानंतर किंवा खूप दिवसानंतर मी करत असते. म्हणजे कोणी एवढं खात नाही, पण आज त्यांची इच्छा होती की थोडीशी भजी वगैरे कर, म्हणून मी आज करते. नाहीतर ते कधीच तेलकट मागत नाही बरं का. तर स्वयंपाक इथं झालं, तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.